नमस्कार मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही कर्जमाफीचा निर्णय असेल तो घेण्यात आला होता। अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे काही कर्जमाफीची सुरुवात केली होती त्याला कुठेतरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 2 लाख रुपयाची कर्जमाफी देऊ असे एक आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून जे काही माहिती दिली त्या आधारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात आज एक महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि जे काही मंत्रिमंडळाचे नेते असतील त्यांच्या माध्यमातून जी काही बैठक झाली त्या बैठकीच्या आधारे शेतकऱ्यांची कर्जमाफी ती निश्चित केली जाईल असं एक आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले किंवा त्याचा मुहूर्त म्हणून ते मुहूर्त आता ठरलेला आहे। परंतु आता एकंदरीत कर्जमाफी ही कधीपर्यंत केली जाणार आणि जे काही अटी आणि निकष असतील ते कशा पद्धतीने असणार, नेमकी अडचण ज्या पद्धतीने कृषी मंत्री भरणे मामा यांनी जी काही माहिती दिली होती त्या आधारे 10 दिवसात कर्जमाफीची प्रस्ताव किंवा कर्जमाफीची सुरुवात होईल असं कृषी मंत्री भरणे मामा यांनी सांगितलं होतं। परंतु त्यामध्ये विलंब होणार का, नेमकी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कधीपर्यंत केली जाणार याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांना तो निर्णय घ्यावा लागला, कारण तर शेतकऱ्यांचा आक्रोश असेल आणि बच्चू कडू यांचं उपोषण असेल किंवा रास्ता रोको असेल, त्यानंतर राज्य सरकारने जे काही निर्णय घेतला त्या अभावी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीच्या संदर्भात एक घोषणा करण्यात आली होती। जे काही योग्य शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी देऊ असं सांगण्यात आलं होतं आणि बँकेचं कर्ज जे रेग्युलर भरतील 30 सप्टेंबर पर्यंत त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊ किंवा 30 सप्टेंबरच्या अगोदर जे शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी देऊ असं सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर सुरुवात झाल्यानंतर सुद्धा आज मंत्रिमंडळाची एक बैठक संपन्न झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की काही गोष्टी आम्ही मान्य केल्या किंवा काही गोष्टीची जी काही पूर्तता असेल, ज्या पद्धतीने परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत केलेली त्या समितीचा आधार घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेऊ असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे। परंतु आचारसंहितेचं कारण दाखवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जी काही कर्जमाफीची प्रक्रिया असेल ते पुढे ढकलण्याचं काम केलेलं आहे। आता जी काही अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली जाईल आणि बँकेची जी काही माहिती असेल ती सुद्धा साठवण्यात आलेली ती सुद्धा माहिती आरबीआयच्या माध्यमातून किंवा बँकेच्या माध्यमातून जे काही घेतलेला डाटा असेल तो राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि तो डाटा केंद्र सरकारकडे सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। आता ही कर्जमाफीची प्रक्रिया कधीपर्यंत केली जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि जे काही बँकेचं कर्ज असेल ते थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल। आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल, आम्ही 2022 ला कर्ज घेतलं होतं, 2023 ला कर्ज घेतलं होतं किंवा 2024 ला कर्ज घेतलं होतं। जर तुम्ही त्या बँकेचं कर्ज थकीत घेतलेलं असेल, आरबीआयच्या नियमाप्रमाणे जर एखादा शेतकरी 3 वर्षे थकीत गेलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला जातो। परंतु एखादा शेतकरी बँकेचं कर्ज रेग्युलर भरत असेल किंवा बँकेचं व्याज सुद्धा भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला जात नाही, प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। आता नवले साहेबांचं म्हणणं की शेतकऱ्यांना जे काही कर्जमाफी असेल किंवा जे बँकेचं कर्ज रेग्युलर भरतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान न देता 1 लाख रुपयाचं अनुदान द्यावं अशी देखील माहिती रविकांत तुपकरे आणि नवले साहेब यांनी केली आहे। आता या संदर्भात रविकांत तुपकरे आणि नवले साहेबांचं म्हणणं आहे की लवकरच या संदर्भात आम्ही उठाव करू किंवा परत एकदा रास्ता रोको किंवा शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आम्ही रस्त्यावरती उतरू अशा पद्धतीची माहिती नवले साहेब आणि रविकांत तुपकरे यांनी दिलेली आहे। आता हा उठाव कशा पद्धतीने होतो आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही मुहूर्त असेल तो कधी ठरवला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा। जय शिवराय।